शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज 56 झाल्यात. सकाळी आपण आपल्या प्लॉटवरती मास्टर स्पीडचा स्प्रे घेतलेला आहे. इथंपर्यंत शेंगा आहेत. डॉक्टर म्हणतात तेच खरं आहे. आंतरपीक ऊसाचं टार्गेट पूर्ण करायचं झालं तर आंतरपीक कुठल्याही परिस्थितीत घ्यायचं नसतं, हे आता मला सर्वसाधारण समजू लागले. कारण बी संपल्या, शेंगाचं बी संपल्यामुळं थोडं एवढं एक 4-5 गुंठे रान बिना शेंगाचं आहे. ह्याच्यात फुटवा पण भरपूर आहे, उंची पण भरपूर आहे. आणि आपण जर शेंगा लावल्या नसत्या तर सरासरी ह्या पद्धतीनं ऊसाचा प्लॉट हा डेव्हलप झाला असता. शेंगा असलेल्या ऊसामधला फरक आणि शेंगा नसलेल्यातला फरक भरपूर आहे. इथून पुढच्या काळात आंतरपीक घेणं हे साधारण चुकीचं होते असं वाटतंय, कारण फरक पूर्ण जाणवून आलेला आहे. ह्या पद्धतीने ते फुटव्यांची हाईट 56 दिवसाच्या हिशोबानं म्हणलं तर संख्या पण मेंटेन व्यवस्थित झालेली आहे. ह्याला कुठल्याही परिस्थितीत आता 2 दिवसात माणसं लावून ह्याला बाळभरणी करून घेतो त्याला. हाईट बघा, सर्वसाधारण